नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडा पुनश्च एकदा आपले कृषीरत्न ऍग्रीकल्चर क्लासेस मध्ये हार्दिक स्वागत करतो। आपण आज ऍग्रीकल्चर एक्सटेन्शन मधला इंटेलिजन्स नावाचा टॉपिक बघणार आहोत। इंटेलिजन्स बऱ्याच वेळा पेपर मध्ये क्वेश्चन विचारला जातो, यावर महत्त्वाचा टॉपिक आहे। व्हिडिओ खूप छोटा होईल पण खूप इम्पॉर्टंट आहे। एक किंवा दोन क्वेश्चन यावर कोणत्याही एक्झाम मध्ये विचारला जातो। आता आपण पहिल्यांदा बघूया इंटेलिजन्सची डेफिनेशन। काय इंटेलिजन्स इज द अबिलिटी of an individual to adjust himself to the condition that arises in his environment. Intelligence is the ability म्हणजे काय ability of an individual to adjust himself to the condition that arises in his environment. म्हणजे आता एक उदाहरण घेता येईल, समजा आपल्या पुढे एक कोरोनाचं संकट आलेलं आहे। या परिस्थितीत जो त्याच्या कंडिशनला म्हणजे त्याच्या आलेल्या परिस्थितीला जुळून घेईल, म्हणजे त्याची जी क्षमता आहे त्यालाच काय म्हणतात इंटेलिजन्स। आलेल्या परिस्थितीला लवकर जुळून घेणे यालाच काय म्हणतात इंटेलिजन्स। आता काय बिनेट नावाचा सायंटिस्ट होता, हा प्रश्न विचारला जातो। बिनेट नावाचा सायंटिस्ट होता, त्याने काय केलं होतं, चार महिने ते 14 वर्ष पर्यंत ज्या मुलांचं एज असेल त्यांच्यासाठी इंटेलिजन्सची स्केल बनवली होती। इंटेलिजन्सची एक स्केल बनवली होती, त्याच्या कॅटेगरीज आहेत। फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स नंतर बघू आपण, पहिले काय बघू बिनेटची स्केल बघू। ओके, कॅटेगरीज आहे, नंतर आयक्यू। पहिले एकदा आयक्यूचा फॉर्म्युला बघू। आयक्यू म्हणजे मेंटल एज MA अपॉन क्रोनॉलॉजिकल एज इंटू 100, हे आयक्यू काढायचा फॉर्म्युला आहे, बिनेटने दिलेला आहे। त्यानुसार वेगवेगळ्या कॅटेगरीज या दिलेल्या आहेत। आता जिनियस म्हणजे किती, ज्या व्यक्तीचा आयक्यू 170 किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्याला आपण जिनियस म्हणतो। आणि त्याचं फॉर्म्युला 170 हे उत्तर आणायचं फॉर्म्युला म्हणजे काढायचं फॉर्म्युला काय आहे, IQ इज इक्वल टू मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज। तर जीनियस लोक जगाच्या पॉप्युलेशन मध्ये किती आहे, 0.2% जीनियस लोक आहे। हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे, जीनियस लोक किती आहे तर 0.2%। आणि हा पण विचारलेला आहे किंवा विचारला जाऊ शकतो, IQ ऑफ जीनियस। त्यानंतर आहे व्हेरी ब्रिलियंट लोक किती, त्यांचा IQ किती असतो 160 ते 170, आणि त्यांचं पॉप्युलेशन किती वर्ल्ड मध्ये 0.3% लोक काय आहे व्हेरी ब्रिलियंट। त्यानंतर आहे व्हेरी सुपेरियर, त्यांचा IQ किती असतो 150 ते 160, 150 ते 160 त्यांचा IQ असतो। आणि त्यांचं पर्सेंटेज किती आहे 0.6%। हे लोक कोणते व्हेरी सुपेरियर लोक जगाच्या पॉप्युलेशन मध्ये आहे। त्यानंतर सुपेरियरचा IQ आहे 130 ते 140, त्यांचं पॉप्युलेशन किती आहे 3.5%। त्यानंतर व्हेरी ब्राईट, यांचा IQ किती असतो 120 ते 130। त्यानंतर ब्राईट हे विचारल्या जाऊ शकतं, ब्राईट लोकांचा IQ किती असतो 110 ते 120, हे लक्षात घ्यायचं, ब्राईट विचारला जाऊ शकतो। आणि त्यांचं पॉप्युलेशन किती आहे 15%। त्यानंतर हे पण विचारतात ऍव्हरेजचा IQ किती आहे, ऍव्हरेज सुपिरियरचा आहे 100 ते 110, आणि पॉप्युलेशन किती आहे सर्वात जास्त, म्हणजे सर्वात जास्त लोक कोणत्या कॅटेगरीमध्ये ऍव्हरेज मध्ये, ऍव्हरेज सुपिरियर, ऍव्हरेज इन्फिरियर। आणि असं कंबाईन पण विचारलं जाऊ शकतं ऍव्हरेज लोकांचं किती आहे, तर मग ते 40% आपण कन्सिडर करू शकतो दोघांची ऍडिशन करून। आणि ऍव्हरेज इन्फिरियरचं किती आहे IQ असतो 90 ते 100, आणि पॉप्युलेशन किती असतं 20। आणि ऍव्हरेजचं जर विचारलं स्पेशल मग काही 90 ते 110, आणि पर्सेंटेज विचारलं तर काय होईल 40%। त्यानंतर डल सुपेरियर 80 ते 90, पॉप्युलेशन किती आहे 15। त्यानंतर डल इन्फेरियर, पॉप्युलेशन IQ किती आहे 70 ते 80, आणि पर्सेंटेज किती आहे 9% ऑफ पॉप्युलेशन। त्यानंतर मेंटल डिफेक्टिव्ह 65 टू 70, पॉप्युलेशन किती पर्सेंटेज मध्ये 2.2। त्यानंतर फिवर माइंडेड 45 ते 65, पॉप्युलेशन काय 3.1%। त्यानंतर इम्बेसाइल, याचा IQ किती असतो 25 ते 45, आणि पॉप्युलेशन किती आहे 0.6%। त्यानंतर सर्वात महत्वाचं हे विचारलं गेलेलं आहे किंवा विचारला जाऊ शकतं इडियट्सचा IQ किती असतो 25 किंवा त्यापेक्षा कमी, 25 किंवा त्यापेक्षा कमी। आणि हे पण महत्वाचं आहे 0.1% त्यांचं पॉप्युलेशन। म्हणजे विचारलं काय जाऊ शकतं, जीनियस विचारलं जाऊ शकतं, त्यानंतर ब्राईट विचारलं जाऊ शकतं, ब्राईट। त्यानंतर ऍव्हरेज मधलं दोन्ही एक विचारलं जाऊ शकतं ऍव्हरेज म्हणून।
ऍव्हरेज इन सुपिरियर, ऍव्हरेज इन्फेरियर किंवा नुसतं एक ऍव्हरेज असं पण नाव देऊ शकता. त्यानंतर इडियट. या सर्वांची तुम्हाला आयक्यू माहिती पाहिजे. जीनियस सक्रिय 170 ते त्याच्यापेक्षा जास्त, 170 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि पॉप्युलेशन किती 0.2%. नंतर ब्राईटचा काय आहे 110 ते 120, पॉप्युलेशन 15%. नंतर ऍव्हरेज सुपिरियर 100 ते 110, पॉप्युलेशन 20%. ऍव्हरेज इन्फेरियर 90 ते 100, पॉप्युलेशन किती आहे 20%. त्यानंतर इडियटचा काय आहे 25 किंवा त्यापेक्षा कमी, त्याचं पॉप्युलेशन किती आहे 0.1%. ओके, हे लक्षात घ्या. हे 3-4 जे सांगितलं तेवढे जर लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे, कारण की त्यावरच प्रश्न विचारला जातो. हे सायंटिस्टचं नाव लक्षात ठेवायचं, डेफिनेशन लक्षात ठेवायची आणि आपला फॉर्म्युला यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट टॉपिक कोणता आहे आपला फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स. फॅक्टर्स अफेक्टिंग इंटेलिजन्स म्हणजे कोणकोणते असे फॅक्टर आहे की ते आपल्या इंटेलिजन्सला, एखाद्या व्यक्तीच्या इंटेलिजन्सला अफेक्ट करतात. त्यातला पहिला आहे हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट बुक मध्ये सांगितलेलं आहे की हेरिडिटीद्वारे 68% आपल्या इंटेलिजन्सवर फरक पडतो आणि एन्व्हायरमेंटद्वारे 32% आपल्या इंटेलिजन्सवर फरक पडतो. हे लक्षात घ्या. हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट म्हणजे हेरिडिटीचा इफेक्ट कसा पडू शकतो की आपले जे आई वडील आहे किंवा आपले आजोबा आहेत त्यांची जशी फिजिकल कंडिशन आहे त्यानुसार आपली बॉडी डेव्हलपमेंट होणार आहे. त्यामुळे जो इंटेलिजन्सवर इफेक्ट होणार आहे तो हेरिडिटीमुळे होणार आहे. तो किती आहे 68%. आणि एन्व्हायरमेंट जास्त त्याचा किती आहे 32%. त्यानंतर एजचं काय सांगितलेलं आहे वयाच्या 20व्या वर्षी आपण आपला हायस्ट लेवल ऑफ इंटेलिजन्स म्हणजे आयक्यू जो असतो तो कव्हर करतो. म्हणजे जास्तीत जास्त आयक्यू वयाच्या 20व्या वर्षी आपला होतो. तर तो वयाच्या 70व्या वर्षापर्यंत कॉन्स्टंट असतो. त्यानंतर काय होतं हेल्थ प्रॉब्लेम मुळे तो काय होतो डिक्रीज होऊ शकतो. त्यानंतर सेक्स हा नंतरचा फॅक्टर आहे. पूर्वीच्या काळी काय असं मानलं जायचं की मुलं हे मुलींपेक्षा टॅलेंटेड किंवा मेल हे फिमेलपेक्षा टॅलेंटेड असतात असं मानलं जायचं. पण हा फॅक्टर आता कसा झालेला आहे एवढा मॅटर करत नाही. कारण की आता मुली पण म्हणजे फिमेल पण मेलपेक्षा किंवा मेलपेक्षा जास्त टॅलेंटेड आहे असं प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळं हा फॅक्टर एवढा काही डिपेंडंट नाही. त्यानंतर एक हेल्थ अँड फिजिकल डेव्हलपमेंट. हेल्थ अँड फिजिकल डेव्हलपमेंट एखादा खूप टॅलेंटेड आहे पण त्याची हेल्थच आणि फिजिकल डेव्हलपमेंट व्यवस्थित नाही तर त्याचा ऑब्व्हियसली तिच्या इंटेलिजन्सवर त्याचा फरक पडणार आहे किंवा त्याला त्याचं काम जो आहे तो इफेक्टिव्हली करू शकणार नाही. म्हणून हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यानंतर कल्चर हा फॅक्टर कसा आहे एखाद्या कल्चरमध्ये असं सांगितलं जातं ही गोष्टी करू नका ती गोष्टी करू नका किंवा ह्याच गोष्टी करा असं कल्चरमध्ये वेगवेगळं सांगितलं जातं. त्यामुळे काय कल्चरमुळे काय होऊ शकतं इंटेलिजन्सवर एखाद्या व्यक्तीचा फरक पडू शकतो. त्यानंतर सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन. सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन कसं एखाद्या व्यक्तीची शिकण्याची खूप इच्छा आहे पण त्याच्या बॅकग्राऊंड म्हणजे त्याची इकॉनॉमिक कंडिशन पुअर आहे त्यामुळे तो पण एक इंटेलिजन्सवर फॅक्टर डिपेंड होऊ शकतो. पण त्याला अल्टरनेटिव्ह जर शोधले आपण तर तो व्यक्ती चांगल्या प्रकारे शिकू शकतो. पण आपल्या बुकमध्ये दिलेले आहे की सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन जी ती पण आपल्या इंटेलिजन्सवर अफेक्ट करते. असा छोटासा टॉपिक होता. आपण यावर बरेचसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. म्हणजे डेफिनेशन विचारली जाऊ शकते, या सायंटिस्टचं नाव सायंटिस्टचं नाव विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर हा फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो, फॅक्टर्स विचारले जाऊ शकतात, असे छोटे छोटे पॉईंट विचारले जाऊ शकतात त्यातले आपण जे सांगितले ते. आणि या कॅटेगरी मधलं जीनियस विचारलं जाऊ शकतं, ब्राईट, ऍव्हरेज, त्यानंतर इडियट यासारखे क्वेश्चन या टॉपिकवर येऊ शकतात. त्यामुळे ते व्यवस्थित वाचायचे आणि लक्षात ठेवायचे. ओके, थँक्यू.